नमस्कार. कुमार विद्या मंदिर सुळकूड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. इयत्ता 4थी, विषय भाषा. मार्गदर्शक सौ विद्या संतोष आयरे. आज आपण इयत्ता 4थी मधील विषय भाषा यामधील पहिली कविता धरतीची आम्ही लेकरं ही कविता आपण आज पाहणार आहोत. आधी मी वाचणार आहे, ती तुम्ही ऐकायची आहे. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणी वनी गाती जशी रान पाखर. धरतीची आम्ही लेकर, मेहनत जिमनीवरी केली वरीस भरी, आज आलं फळ त्याच डुले शिवार. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्या ती मोत्यांची साल बरी खाऊ भाकर. धरतीची आम्ही लेकर, स्थापू समानता पौलादी ऐक्यता, नाही धनी येत कुणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. मुलांनो, आवडली ना कविता? तुम्ही सुद्धा अशीच ही चालीत कविता म्हणायची, तोंडपाठ करायचे आणि शक्य असेल तर ती म्हणून मला सुद्धा त्याचा व्हिडिओ करून पाठवायचा आहे बरं का. आणि ही कविता सुंदर अक्षरात दुरेगी वहीत लिहायची आहे तुम्ही. आत्ताच आपण कविता ऐकली आणि वाचली. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर म्हणालात ना? छान. तर ह्या धरतीची आम्ही लेकरं कवी द ना गवाणकर यांची ह्या कवितेचा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपण कवितेचे जे नाव आहे धरतीची आम्ही लेकरं याचा अर्थ समजून घेऊ. यात शब्द किती आहेत? तर 3 शब्द आहेत. पहिला शब्द आहे धरतीची. धरती म्हणजे अवनी, धरा, धरणी, जमीन, पृथ्वी असे याचे अर्थ होतात. ज्या पृथ्वीवर आपण राहतो, ज्या जमिनीवर आपण राहतो ती म्हणजे धरती. दुसरा शब्द आहे आम्ही. आता आम्ही येते म्हणजे एकट्यासाठी आलाय का? नाही, तर हे सर्वनाम आहे, हा सर्वांसाठी आलं. तर आम्ही सर्वजण, आपण सर्वजण. तिसरा शब्द आहे लेकरं. लेकरं म्हणजे बाळ, मुलं. तर या धरतीची आम्ही सर्वजण लेकरं आहोत, मुलं आहोत असा अर्थ या कवितेच्या नावाचा होतो. पण ही कविता लिहिताना द ना गवाणकर यांनी मात्र आपल्या भूमीच्या पुत्राची म्हणजेच शेतकरी राजाचा विचार त्यांनी केलेला आहे. शेतकरी राजा म्हणजेच भूमिपुत्र या धरणी मातेचा हा लाडका पुत्र आहे. तर आता आपण पहिली ओळ बघूया. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं. ते शेतकरी राजा म्हणतोय धरतीची आम्ही लेकरं म्हणजे या धरणी मातेची आम्ही मुलं आहोत. ती पण कशी आहोत? भाग्यवान आहोत. आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. भाग्यवान म्हणजे काय? तर नशीबवान, चांगले नशीब असलेला. मग वाईट नशीब असलेल्याला काय म्हणायचं? तर कमनशिबी. म्हणजेच नशीबवानचा विरुद्धार्थी शब्द कमनशिबी आणि भाग्यवानचा समानार्थी शब्द काय? तर नशीबवान. लक्षात येते ना तुमच्या? कवितेची दुसरी ओळ आहे शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणी वनी गाती जशी रान पाखर. इथे शेतकरी राजा म्हणतो आपण सगळेजण एकत्र जाऊ. एकत्र म्हणजे सांगाती, सांगाती म्हणजे सोबत, एकत्रितपणे एकत्र मिळून रानात जाऊ, शेतात जाऊ आणि आनंदाने गाणी गाऊ. ज्याप्रमाणे पक्षी प्राणी रानात वनात आनंदाने गाणी गातात त्याप्रमाणे आनंदाने गाणी गाऊ. इथे पक्षी म्हणजे रानपाखरं असा शब्द आलेला आहे. रानपाखरे म्हणजे रानातील पक्षी. आणखीन एक शब्द आलेला आहे राणी वनी. रान म्हणजे शेत, वन म्हणजे जंगल. आता हा जोडून आलेला शब्द आहे म्हणजे जोड शब्द. असे आणखीनही शब्द आपण शिकलो आहोत ना. पानोपाणी, ध्यानीमणी, अवतीभोवती असे शब्द
तुम्ही सर्वांनी लिहून काढा बरं का. कवितेची पुढील ओळ आहे, मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. इथे मेहनत म्हणजे कष्ट, परिश्रम, बरोबर ना. जिमनीवरी म्हणजे जमिनीवर, शेत, जमीन, धरती, वरीसभर म्हणजे वर्षभर. या ओळीचा अर्थ होतो, आम्ही वर्षभर या शेतात, या जमिनीवर घाम गाळून कष्ट करतो. आज आलं फळ त्याचं डुले शिवार. वर्षभर कष्ट केल्यानंतर, घाम गळल्यानंतर शेतकऱ्याला काय मिळाले तर शिवार म्हणजे शेत. त्याचं शेत आनंदाने बहरून डोलायला लागले आहे. पुढील ओळीत भूमिपुत्र म्हणजेच शेतकरी दादा काय म्हणतो तर शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती. शाळू जुंधळा म्हणजे काय तर ज्वारी. शाळू जुंधळा म्हणजे ज्वारीचे दाणे, चमचम चमकत्याती म्हणजे छान चमकत आहेत. चमकत्याती म्हणजे चमकणे. शाळू जोंधळा म्हणजे ज्वारीचे दाणे हे मोती जसा चमकतो तसे चमकत आहेत. त्यानंतर मोत्याची सालभरी खाऊ भाकर. हे जे दाणे मोत्यांचे म्हणजे शेतात पिकवलेले ज्वारीचे दाणे यांची सालभर म्हणजे वर्षभर, वर्षभर आनंदाने भाकर खाऊ असं शेतकरी दादा म्हणत आहे. पुढील ओळीत शेतकरी दादा म्हणतो, स्थापू समानता पोलादी ऐक्यता. स्थापू म्हणजे काय स्थापन करणे, समानता म्हणजे सारखेपणा, पोलाद म्हणजे एक धातू आहे, तो कणखर कधीही न तुटणारा असा हा पोलाद धातू असतो. ऐक्यता म्हणजे एकता, एकी. स्थापू समानता पोलादी ऐक्यता म्हणजेच आपण अशी समानता स्थापन करूया की जी पोलादाप्रमाणे न तुटणारी असेल. पुढील ओळीत शेतकरी दादा म्हणतो, नाही धनी येत कुणी, नाही धनी येत कुणी नाही चाकर. शेतामध्ये कष्ट करणारा इथे कोणी धनी, धनी म्हणजे मालक, आणि चाकर म्हणजे नोकर. शेतात कष्ट करणारा कुणीही मालक नाही आणि कुणीही नोकर नाही. इथे सर्व समान आहेत. मालकचा विरुद्धार्थी शब्द नोकर असा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या कवितेचा अर्थ जाणून घेतला. कवितेतील प्रत्येक शब्दाचा, वाक्याचा अर्थ समजून घेतला. काही नवीन समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जोडशब्द पाहिले. हे फक्त ऐकायचे पाहिजे नाहीत, तर वहीत लिहून काढायचे आहेत. जे नवीन नवीन शब्द शिकाल ते लिहून काढा, वाचा. ही कविता तोंडपाठ करा आणि शक्य झाले तर सुंदर आवाजात म्हणून मला पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.